सोलापूरच्या तापमानात प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे। जिथं माणसांना त्रास होतो तिथं त्याच पद्धतीनं प्राण्यांना देखील आपल्याला त्रास होताना पाहायला मिळतोय। मात्र सोलापूरच्या महात्मा गांधी प्राणी संग्रहालयामध्ये प्राण्यांची खबरदारी जी आहे ती प्रशासनाच्या वतीनं घेतली जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। बिबट्या विशेषतः या प्राणी संग्रहालयामध्ये आहेत आणि या बिबट्यांची काळजी जी आहे ती अशा पद्धतीनं उन्हाळ्याच्या वेळेस पाणी जे आहे ते त्यांना असं मारलं जातं आहे। विशेषतः कूलर जे आहेत ते देखील या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत आणि या प्राण्यांची खबरदारी जी आहे ती प्राणी संग्रहालय प्रशासनाच्या वतीनं घेतली जाते। खरं तर गेल्या काही काळापासून प्रशासकीय कारणास्तव प्राणी संग्रहालय बंद जरी असलं तरी इथले प्राण्यांची खबरदारी जी आहे ती सातत्यानं प्रशासन घेताना आपल्याला पाहायला मिळते। पशुवैद्यकीय अधिकारी आपल्यासोबत आहेत। तर मला सांगा, आपल्याकडे 4 बिबट्या आहेत आणि या सगळ्यांची काळजी आपण घेतोय, कशा पद्धतीने काळजी घेतली जाते, काय नेमकं केलं जातं? आता तुम्ही पाहिलं असेल इथे आपण त्यांना ग्रीन कवर शेड मारलेला आहे आणि त्यावर आपण दिवसातून 2 वेळा पाणी मारतो जेणेकरून आतील तापमान थंड राहील यासाठी। आणि त्यानंतर 2 कूलरची आपण इथे व्यवस्था केलेली आहे। सकाळी 9ला आल्यानंतर इथले जे कीपर आहेत पिंजऱ्यावरचे ते त्यांनी कूलर चालू करून देतात। आणि सध्या तुम्ही पाहिलं असेल की सोलापूर शहरात तापमान 40 अंशाच्या वर गेलेलं आहे, त्यामुळे त्यांना उन्हाचा आणि उकाड्याचा म्हणजे त्रास होऊ नये यासाठी आपण 2 कूलर आणि पुन्हा बाहेरच्या पिंजऱ्यामध्ये पण हौद वगैरे हौदाची व्यवस्था केलेली आहे आणि त्यामध्ये आपण हौदात पाणी सोडतो। त्या पाण्यामध्ये ते खेळतात आणि पाण्यामध्ये बसतात, त्यामुळे त्यांना ते तापमान थंड राहण्यास मदत होते। साधारणतः किती अंश सेल्सिअस तापमानापर्यंत हे बिबट्या सहन करू शकतात आणि किती तापमान वाढल्यानंतर त्यांची काळजी आपल्याला घ्यावी लागते? साधारण 37 किंवा 38 सेल्सिअस तापमानच्या वर गेलं तापमान तर ते त्यांना उकाडा असह्य होतो, त्यामुळे आपण मग त्यावेळेस ते उपाययोजना मार्चच्या पहिल्या आठवड्यात चालू करतो। किती वेळेस पाणी मारतो आपण आणि कूलर किती वेळ चालू असतं? पाणी आपण दिवसातून 2 ते 3 वेळा पाणी मारतो यांना आणि कूलर आपण दिवसभर कंटिन्यू चालू असतो। नंतर मार्च महिन्यापासून सुरुवात करतो आपण, कधीपर्यंत सुरू ठेवतो असं? ते मेच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत आपण पावसाळ्याच्या आधीपर्यंत आपण चालू ठेवतो। नक्कीच आपण या ठिकाणी बघताय हे सगळे बिबट्या जे आहेत ते या ठिकाणी महात्मा गांधी प्राणी संग्रहालयामध्ये, हा जो मोठा बिबट्या आहे तो बलराम आहे, हा समोर दिसणारा राजू आहे आणि याच पद्धतीनं 2 मादी बिबट्या देखील या ठिकाणी आहेत आणि या सगळ्यांची काळजी जी आहे ती महात्मा गांधी प्राणी संग्रहालयातर्फे घेतली जाते। खबरदारी जी आहे ती उन्हाचा फटका या बिबट्यांना बसू नये यासाठी कूलर असेल, पाण्याचा मारा करणं असेल, अशा पद्धतीनं या 4 बिबट्यांची काळजी घेतली जाते आणि इतर जे प्राणी आहेत माकड असेल, वानर असेल, या सगळ्यांची काळजी देखील महात्मा गांधी प्राणी संग्रहालयातर्फे घेण्यात येत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। या सगळ्यांची काळजी जी आहे ती या ठिकाणी प्राणी संग्रहालय प्रशासनातर्फे घेतली जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन युकागदीसह आफताब शेख, ABP माझा, सोलापूर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।